जय जवान जय किसान हा आमचा होणारा सदैव फडकत राही माझा तिरंगा प्यारा, माझा तिरंगा प्यारा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजा वर्ग आणि येथे जमलेल्या माझे काही बालमित्रांनो, मी जे काही तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। उत्सवातील रंगांचा आभाळ आज सजला, उत्सवातील रंगांचा आभाळ आज सजला। नतमस्तकाम मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तकाम मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। प्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, भारतीय भूमी ही वीर सुपुत्रांची खान आहे। या भूमीत जन्म घेऊन अनेक क्रांतिकार व देशभक्त यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, आपल्या प्राणाचे बलिदान दिले। या देशभक्तांच्या यादीमध्ये क्रांतीवीर भगतसिंग यांचेही नाव प्रथम घेतले जाते। मित्रांनो, भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग असे होते। मित्रांनो, मला त्यांचा लहानपणीचा प्रसंग आठवतो। एकदा भगतसिंग लहान असताना एका दिवशी त्यांच्या चुलत्याच्या मांडीवर बसले होते। तेवढ्या तिकडून एक इंग्रज अधिकारी आला। मग भगतसिंग म्हणाले, या इंग्रज अधिकाऱ्याचे ते काय काम, या इंग्रज अधिकाऱ्याचे ते काय काम। मग भगतसिंगांना खूप राग आला। ते उठले आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची टोपी उडवून टाकली। नंतर तो इंग्रज अधिकारी तेथून गेला, नंतर त्यांच्या चुलत्याने विचारलं, बाळ मोठा होऊन काय बनशील। तेवढ्यात भगतसिंग म्हणाले, मी मोठा होऊन क्रांतिकार बनणार, या देशाला, या भारताला स्वतंत्र करणार, या भारताला स्वतंत्र करणार। मित्रांनो, एकदा शेजारच्या गावी खूप लाठीचार्ज झाला। ते लहान असताना तेथे खूप गोळ्या मारल्या, हजारो लाखो लोकांना मारलं गेलं। जालियनवाला बाग होता तो तेथे। मग भगतसिंग गेले आणि त्याचे सगळं बघताच काय रक्तच होतं। त्यांनी थोडी माती, त्या रक्ताची थोडी माती घेतली आणि बॉटलीत टाकून घरी आणली। ते बाजावर बसले आणि मग तेवढ्यात त्यांची बहीण तेथे आली आणि म्हणाली, दादा तू काय करीत आहेस। मग भगतसिंगांनी उत्तर दिले आणि म्हणाले, ताई मी या मातीचा बदला घेईन। त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या लोकांना मारलं, म्हणून मी एक दिवस याचा बदला घेईन। मित्रांनो, ते मोठे झाले आणि एकदा एक आंदोलन चालू होतं, त्याच्यात लाला लजपत राय ही सामील होते। मग तेथे लाला लजपत राय सामील होते आणि मग लाला लजपत रायचं बघून भगतसिंगांनी त्या आंदोलनाला जॉईन केलं। परंतु ही गोष्ट इंग्रज अधिकाऱ्यांना समजली आणि त्यांनी लाठीचार्ज करायचा आदेश दिला। मग तेथे खूप लाठीचार्ज झाला। त्याचमध्ये लाला लजपत राय हे खूप जखमी झाले, त्यांच्या डोक्याला खूप मार बसला। त्या आंदोलनात त्यांचे निधन झाले। भगतसिंगांनी याचा बदला म्हणून जेम्स स्कॉट या व्यक्तीला मारायचं ठरविलं। मग त्यांनी सगळा चाक रचला, प्लॅन रचला आणि जसं ठरलं होतं ते तसंच झालं। पोलीस स्टेशनच्या बाहेरून एक अधिकारी आला। तेवढ्यात सुखदेवने इशारा केला,
राजगुरू पुढे गेले, त्याच्या छातीत एक गोळी घातली. तेवढ्यात भगतसिंग तेथून आले आणि त्याच्या डोक्यात 3 गोळ्या धडाधड घालत्या मित्रांनो. आणि त्यांनी मग नंतर प्रत्येक गावात एक अशी सूचना केली, आम्ही लाला लजपत रायचा बदला म्हणून तुमच्या एका अधिकाऱ्याला मारलंय. मग इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली, मित्रांनो. ते एकदा रायगडावरही आले. ते रायगडावर आले तर तेथे कोण बसले होते? ते खूप पुस्तकं वाचायचे आणि त्यांनी खूप शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला होता. म्हणून ते रायगडावर आले तर तेथे कोण बसले होते? रायगडी मंदिरी वसे माझा राया, चराशी अर्पितो जन्म ही काया, जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. मित्रांनो, जाता जाता एवढंच बोलतो, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, जो ती समजीवन जगले ते देशासाठी लढले. एवढे बोलतो आणि माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान असं या ठिकाणी जगदीशने की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग असतील, राजगुरू असतील यांचं या ठिकाणी योगदान या ठिकाणी विषद केलं आहे. यानंतर